तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा पदार्थ नवीन असणार आहे. अतिशय पौष्टिक असा मेथी आणि पनीरपासून बनलेला हा पदार्थ. हां, मोड आलेले मूगसुद्धा वापरायचे आहेत. तर या मुगामध्ये बाइंडिंगसाठी थोडंसं बेसन ॲड केलं, अद्रक, हिरवी मिरची, खूप सारी कोथिंबीर, कोथिंबीरच्या काड्याही ॲड करू शकता आणि थोडासा रवा टाकून ब्लेंडरला फिरवून घ्यायचं. हे बॅटर भिजायला बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत मेथीला इथे फोडणी घालायची. नेहमीसारखी हिरव्या मिरचीची फोडणी नाही घालायची. कांदा, जिरे, मोहरी आणि मेथी टाकून त्याच्यावरती पावडर मसाले जसं की लाल तिखट, हिंग, तीळ हे सगळं ॲड करून ही भाजी बनवून घ्यायची. मी पनीरही खिसून घेतलं. घरी बनवलेलं पनीर आहे बरं का हे. तर शक्यतो तुम्ही घरी बनवायचा प्रयत्न करा भेसळयुक्त बाहेरून आणण्यापेक्षा. आणि ते खिसलेलं पनीर मेथीच्या भाजीवर ॲड करायचं. सांगा बरं, अशी कधी मेथीची भाजी बनवली होती का? आणि जे काही आपण सुरुवातीला बॅटर ठेवलं होतं त्यातला रवा आणि बेसनचं पीठ फुललेलं असतं अगदी छानपैकी आणि असा मुगाचा हेल्दी डोसा. बरं, स्प्राऊट आलेल्या मुगाचा आहे त्यामुळं तो अजूनच हेल्दी असतो. आणि अशा या डोशाला आता एका साईडनी आपल्याला हे अशी भाजी लावायची आहे. आणि जर का तुम्हाला अजून याला मुलांच्यासाठी म्हणून करायचं असेल तर एका साईडला तुम्ही चीजही खिसू शकता. मी दोन्ही पद्धतीने डोसे बनवले आहेत. हा आहे आहोंच्यासाठी. असा हा हेल्दी डोसा फक्त ब्रेकफास्टमध्ये नाही तर दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणातही बनवू शकतो आपण. हा आता चीज खिसलेला आणि अशा पद्धतीने गार्निश केलेला मुलासाठी.